नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. इंद्रा आज लवकरच ऑफिसला आला होता. आता द वॉरियर्स कंपनीचा प्रोजेक्ट त्याला कन्क्लूड करायचा होता. त्यामुळे तो सध्या त्याच कामात खूप बिझी होता. अचानक केबिनचा दरवाजा धाडकन उघडण्याचा आवाज आला. आवाज त्याच्या कानावर आला आणि त्या मागोमाग शनाया रागाने तडफडत केबिनमध्ये आली. त्यावेळी तो टेबलावरील काही फाईल्स चाळत होता. कोण आले आहे हे तर त्याला तनतन करण्याच्या आवाजावरूनच समजले होते. त्यामुळे त्याने तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि आपले काम कंटिन्यू करत राहिला. इंद्रा, तू माझे कॉल का उचलत नाहीस? आताही त्याचे दुर्लक्ष करणे सहन न होऊन शनायाने वैतागून इंद्राला विचारले. मला काम असतात, तुझ्यासारखा रिकामटेकडा बसलेला नसतो आणि प्रत्येक येणाऱ्या फोनला उत्तर देण्याइतका माझ्याकडे वेळही नसतो. मी बिझी असतो. सो तू मला कॉल करत जाऊ नकोस. मला कामात डिस्टर्ब होते आणि आता मला काम आहे, नंतर ये. इंद्रा वरती न बघताच म्हणाला. बिझी? पहिले तर माझ्यासाठी तुला वेळ मिळत होता, मग तू आताच कसा बिझी झालास? तू मला टाळत आहेस हे मला कळत नाही असं वाटते का तुला? शनाया अधिक चिडून म्हणाली. हे बघ शनाया, मी तुला स्पष्टच सांगितले, माझं लग्न झाले आणि मी आता पुढे गेलोय. तूही आता मूव्ह ऑन कर. इंद्रा थंड आवाजात तिला समजावत म्हणाला. नाही इंद्रा, मी मूव्ह ऑन नाही करू शकत. मी तुझ्यावर प्रेम केले आणि अजूनही करते. तू असं कसं आपल्या प्रेमाला विसरू शकतोस? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. शनाया काकुळतीला येऊन त्याच्या जवळ जात म्हणाली. ती आता अगदी त्याच्या जवळ जाऊन उभा राहिली आणि डोळ्यात अश्रू घेऊन त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. ती आता त्याला हग करण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्या खांद्यावर हातावर किस करण्याचा प्रयत्न करू लागली. शनाया, दूर हो माझ्यापासून. माझ्या आयुष्यात आता तुझ्यासाठी जागा नाही. हे किती वेळा सांगितले तुला? इंद्रा रागाने तिचा हात खांद्यावरून काढून तिला दूर झटकत म्हणाला. पण का? का नाही? मी तुझ्यावर जीव तोडून प्रेम केले, तुझ्यासाठी सगळं केलं आणि आता तू मला असा दूर लोटतोस? कशासाठी? सांग ना. मी आता कुठेही जाणार नाही. शनाया वेदनांनी ओरडत म्हणाली. हो, तू माझ्यासाठी सगळं काही केलेस. भर मांडवातून पळून गेलीस. तू तर माझी इज्जत अगदी धुळीत मिळवायला निघाली होतीस. माझ्या बदनामीची तर तू पुरेपूर तयारी केली होतीस. इंद्रा चिडून कठोरपणे म्हणाला. हे सर्व ऐकून शनायाचा चेहरा पडतो. ती काही क्षण तशीच शांत उभी राहते. हो, मी गेले निघून. मग आपले प्रेम संपले का? तुझे प्रेम आटले का? बोल ना, काय झाले? तिने त्याचा चेहरा बघत विचारले. हो, आता माझे तुझ्यावर अजिबात प्रेम नाही. ते फक्त माझ्या बायकोवर आहे. तू जेव्हा मला सोडून गेलीस तेव्हाच माझ्या आयुष्यातून डिलीट झाली. सो आता निघ तू. उगाच माझं डोकं फिरवू नकोस. तो आता जास्तच चिडून म्हणाला. नाही, तू खोटं बोलतोयस. हे खरं नाही. तुझं माझ्यावर अजूनही प्रेम आहे. मी तुझ्या डोळ्यात बघू शकते इंद्रा. शनाया वेदनेने अगदी वेडी झाल्यासारखी बडबडू लागली. शनाया, मी कधीच खोटं बोलत नाही. माझ्यासाठी आता फक्त माझी बायकोच आहे आणि ती नेहमी तीच राहील. दुसरी कोणीच नाही. कळाले? इंद्रा अगदी थंड आवाजात म्हणाला. त्याचे शब्द ऐकून शनाया अगदी संतापाने थरथर कापते. तिचे डोळे आसवांनी भरलेले असतात. हो का? मग ती राधा जी तुझ्या आजूबाजूला नेहमी फिरते ते काय आहे? ती कोण आहे हा? सांग की. बायको सोडून तिच्या मागे मागे का फिरतोस हा? ती चिडून बोलली. मी तुला ॲन्सरेबल नाही. यू आर नॉट माय वाईफ टू आस्क दिस टू मी. सो नाव लिव्ह आणि पुन्हा तोंड दाखवू नकोस. निघ. तो आता मोठ्याने
ओरडलाच. इंद्रा, ठीक आहे, आता मी जात आहे, पण लक्षात ठेव, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही आणि मी तुला इतक्या सहजपणे सोडणार नाही. शनाया गूढ आवाजात म्हणते. तू मला आधीच गमावले शनाया. आता काहीही करून हे बदलणार नाही आणि आता मला माझं काम करू दे. निघ इथून, इंद्रा तिला कठोर शब्दात म्हणाला. तो तिच्याकडे न पाहता केबिनचं दार उघडतो. शनाया त्याच्याकडे काही क्षण पाहते, नंतर वेदनांनी भरलेल्या नजरेने बाहेर पडते. इंद्रा डोळे मिटतो आणि खोल श्वास घेतो, जणू काही जुन्या आठवणींना मागे टाकण्याचा प्रयत्न करत असतो. इंद्राच्या केबिनच्या बाहेर जाताना शनाया क्षणभर थांबते. तिचा श्वास जोरात चालू असतो. डोळ्यात राग आणि वेदनाही दोन्ही असतात. ती पुन्हा वळते आणि इंद्राच्या समोर येते. इंद्रा, अजूनही वेळ गेलेली नाही. माझं प्रेम स्वीकार, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. शनाया दात ओठ खात थंड आवाजात त्याला म्हणाली. मला तुझ्या धमक्यांची भीती नाही शनाया, माझा निर्णय अंतिम आहे. इंद्रा थंड स्वरात म्हणाला. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव इंद्रा, त्या बाईपासून दूर राहा जिच्यासाठी तू मला सोडलंस. नाहीतर, शनाया खदखदून हसत म्हणाली. नाहीतर काय शनाया? इंद्रा कपाळावर आठ्या पाडून तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. नाहीतर मी तिला संपवेन. कोणीही माझ्या आणि तुझ्यामध्ये येऊ शकत नाही. कोणालाही तुझ्या आयुष्यात येऊ देणार नाही मी. शनाया डोळ्यात वेडसर चमक घेऊन हळूच पुढे येत म्हणाली. शनाया, तो तिच्यावर हात उगारत, तू आता तुझी बॉर्डर क्रॉस करत आहेस. माझ्या पत्नीला हात लावण्याचा विचारही करू नकोस, नाहीतर तू विचारही करू शकत नाही इतके हाल करेल. इंद्राचा राग अनावर होतो. तो तिच्यासमोर येत त्याच्या एकदम कडक शब्दात आणि धारदार आवाजात बोलतो. मला तिचं नावही माहीत नाही, तिचा चेहराही माहीत नाही, पण ती कोणीही असली तरी ती माझ्या मार्गात आली तर ती संपलीच म्हणून समज. शनाया खोलीत घुमणाऱ्या तिच्या हसण्यासोबत बोलते. जर माझ्या पत्नीच्या एका केसालाही धक्का लागला ना, तर मी तुला अशी जागा दाखवीन जिथून परत येणं अशक्य होईल. इंद्राचा राग अनावर होतो आणि त्याचा पंजा आवळला जातो. तो तिला कठोर नजरेने बघत घाणाघाती आवाजात बोलतो. शनाया हसत त्याच्याकडे पाहते. तिच्या नजरेत वेडसर हट्ट असतो. ती ताडकन वळते आणि जाताना एक कटाक्ष त्याच्याकडे टाकते. बघूया इंद्रा, तुझं प्रेम जिंकतं की माझ्या वेड्या प्रेमाची हठधर्मी. शनाया थंड स्वरात त्याला चॅलेंज करत म्हणते आणि जोरात दार लोटून ती बाहेर निघून जाते. इंद्रा रागाने तिच्याकडेच बघत असतो. ती अगदी बाहेर जाऊपर्यंत तिलाच बघत असतो. आणि शनाया, तू तर गेलीस आता, तो मनात विचार करत बोलतो. काय झाले? खांद्यावर नाजूक हाताचा स्पर्श होऊन कानावर गोड आवाज पडला. त्याने मागे वळून बघितले तर तोच सुंदर चेहरा त्याच्या नजरेस पडला. तिचा सोज्वळ पण सध्या काळजीने भरलेला चेहरा बघून त्याने स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत तिला नकारार्थी काही नाही अशी मान हलवली आणि तिचा खांद्यावरील हात हळूवार आपल्या हातात घेतला. आता त्याची नजर तिच्यावर स्थिरावलेली होती. तो काहीही न बोलता फक्त तिलाच बघत होता आणि तिच्यामधील शांतता स्वतःमध्ये भरून घेण्याचा प्रयत्न करत होता. काय झाले? तो काहीच बोलत नाही बघून राधाने पुन्हा काळजीने त्याला बघत विचारले. तो अजूनही तिलाच बघत होता, अगदी पापणीही न हलवता. आणि तू जर माझा झाला नाही तर मी तुझ्या बायकोला जिवंत राहू देणार नाही. शनायाचे शब्द त्याच्या डोक्यात घुमत होते. अहो, काय झाले? मी काय विचारत आहे? एवढ्या मोठ्याने कोणाला बोलत होता? राधाने पुन्हा त्याला जरा मोठ्याने आवाजात विचारले. जस्ट बिझनेस थिंग्स, नथिंग एल्स, तो तिला मिठीत घेत बोलला. म्हणजे राधाने शनायाला केबिनमधून बाहेर जाताना पाहिलेच नाही. बहुतेक ती निघून गेली आणि नंतर राधा आत आली असावी. इंद्रा स्वतःच्याच मनात बोलला आणि एक मोठा निःश्वास सोडत तिच्या भोवतीची मिठी आणखी घट्ट केली.
सर प्लीज सोडा, काय करताय? आपण ऑफिसमध्ये आहोत आणि कोणी आपल्याला असे पाहिले तर काय म्हणतील? सोडा ना. ती मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत म्हणाली. राधा स्टे क्विट. कोणी काही म्हणत नाही आणि म्हणले तर म्हणू दे, मी माझ्याच बायकोला मिठीत घेतले आहे. तो तिच्या खांद्यावरील ओढणी बाजूला करून तिथे ओठ टेकवत म्हणाला. अहो, त्याच्या त्या स्पर्शाने शहारून ती थरथरत्या ओठातून एवढेच म्हणाली. स्वीट बेरी, रिलॅक्स. केबिन लॉक आहे त्यामुळे कोणीही येणार नाही आणि जॅक आहे बाहेर. तो तिच्या मानेला हलका चावा घेत बोलला आणि त्या स्पर्शाने त्याच्या शर्टवरील तिच्या हाताची पकड आणखी घट्ट झाली. आता त्याचे ओठ बेभान होऊन तिच्या खांद्यावर, गळ्यावर बेभान फिरू लागले आणि तिला हलकी कळ येऊ लागली. तीही त्या स्पर्शात न्हाऊ लागली. त्याने आता तिच्या कमरेला धरून तिला अजून जवळ ओढले आणि तिच्या खोल गळ्यावर ओठ रुतवले. सर, ती पुन्हा हुंकारली. आता त्याचे हात तिच्या कमरेवरून वर सरकत होते आणि काही क्षणातच ते टॉपच्या आत तिच्या हुकवर येऊन पोचले. त्याच्या थंड हाताचा स्पर्श मागे तिने होताच ती भानावर आली. सर सोडा, काय करताय? आता आपण ऑफिसमध्ये आहोत, ती पूर्णपणे भानावर येत म्हणाली आणि त्याने ते वैतागून तिच्याकडे बघितले. जॅक, मागच्या लिफ्टजवळ गाडी तयार ठेव आणि तू ऑफिसमध्येच थांब. तो फोन कानाला लावून तिला उचलून घेत बोलला. सर, काय करताय? तिने घाबरून त्याच्या गळ्यात हात टाकत विचारले. घरी जाते. तो तिच्या ओठांकडे बघत म्हणाला. सर, पण का? तिने त्याच्याकडे बघणे टाळत विचारले. कारण तुला इथे माझ्याजवळ यायला प्रॉब्लेम आहे ना, म्हणून. आय जस्ट वॉन्ट टू फील यू नाव. सो आता आपण घरी जातो. तो सिडिक्सिव्ह आवाजात बोलला. तुमचे आपले काही पण असते. तुम्ही कधीही सुरू होता. काल रात्रीच तर. ती पुढे बोलणार पण अचानक तिने जीभ चावली आणि मान घातली. काय? काल रात्री काय? तो अजून तिच्या जवळ येत बोलला. काही नाही, ते जाऊ द्या. पण अहो, असे कसे आपण आता लगेच घरी जाणार आणि ऑफिस, तुमची कामं? तिने त्याची ती इंटेन्स नजर बघून लाजून खाली बघतच विचारले. जॅक विल हँडल एव्हरीथिंग. आय नीड टू बी रिलॅक्स टुडे अँड दॅट कॅन बी गॉन टू हॅपन ओन्ली वेन यू आर अराउंड मी. सो प्लीज स्टॉप आस्किंग क्वेश्चन्स अँड जस्ट लव्ह मी. तो लिफ्टमध्ये फिरत तिच्या ओठांवर हलके स्मूच करत बोलला. अहो, काय हे? त्यावर ती लाजून आपला चेहरा त्याच्या छातीत लपवत बोलली. त्याने खाली येऊन तिला व्यवस्थित सीटवर ठेवले आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. अहो, पण माझी पर्स? तिने पुन्हा घाबरून विचारले. स्वीटी, रिलॅक्स. जॅक विल सेंड इट अँड इफ यू वॉन्ट आय कॅन परचेस होल शॉप फॉर यू. सो नाव डोंट वरी, जस्ट फोकस ऑन मी. त्यावर तो बोलला. अहो, पण आता घरी गेल्यावर घरचे काय म्हणतील? तिने पुन्हा लाजत विचारले. रिलॅक्स. आपण आपल्या फ्लॅटवर जात आहोत. तो गाडी चालू करत बोलला. हो, इथेच जवळ आपला फ्लॅट आहे. पहिले कधी उशीर झाला तर मी इथेच थांबायचो. त्याने तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह ओळखून स्वतःच उत्तर दिले. पण तुम्ही इकडे कधी आलेले आठवत नाही किंवा या फ्लॅटबद्दल मला तुम्ही कधी काही बोलले नाही. तिने आठवण्याचा प्रयत्न करत विचारले. तुझ्यासोबत लग्न झाल्यापासून तुझ्यापासून लांब झोप येतच नाही. तो तिला गाडीतून उचलून घेत बोलला. म्हणून इकडे कधी येणेच झाले नाही. एक केअरटेकर आहे, तो इकडे सगळे मेंटेन करतो. तो त्याच्या प्रायव्हेट लिफ्टमध्ये शिरत बोलला. तिने आता सगळीकडे नजर फिरवली आणि तिला दिसली काचेच्या लिफ्टमधून ती भली मोठी बिल्डिंग, एकदमच रिच. पाहताच एक फ्लॅटची किंमत करोडोत असेल ही दाखवणारी. ती आ वासून बघत होती आणि जशी लिफ्ट वरती जाईल तशा सर्व फ्लोअरचे निरीक्षण ती करू लागली. इथे फ्लॅट खूप महाग असेल ना? लिफ्टमधून बाहेर पडताच तिने विचारले. यू जस्ट फोकस ऑन मी. तो फ्लॅट समोर येत बोलला आणि आत येताच तिने आ वासला. एवढा मोठा फ्लॅट?
तिने सर्वत्र बघत विचारले, फ्लॅट कसला? तो तर 40वा पूर्ण फ्लोअर होता. ती फक्त घर बघत होती आणि त्याने सरळ तिला उचलून घेतले आणि तिच्या ओठांवर ताबा घेऊन तसाच बेडरूमकडे निघाला. धन्यवाद. आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन भागात.